भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानू काठी. संत तुकोबाराया सांगतात की सज्जन लोकांना आधार द्यावा, परंतु जे खोटेपणाचा आव आणतात, नाठाळपणा करतात, त्यांना सत्याची काठीही दाखवलीच पाहिजे. काल कोणतीही बुद्धिमत्ता नसलेले लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून गिरीश भाऊंची बदनामी करण्याचा प्रयत्न करत होते. एक फोटो ते एडिट करत होते, मॉर्फ करत होते, परंतु त्यांना सांगू इच्छितो की गिरीश भाऊंच्या कर्तृत्वाची उंची कुणालाही गाठता येणार नाही. त्यांच्या दातृत्वाशी तुलना कुणालाही करता येत नाही आणि ज्यांच्या नेतृत्वाला कुणीही हरवू शकत नाही. याचाच अर्थ कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गिरीश भाऊ आहे. म्हणून असे खोटेपणाचा आव आणून आणि असत्य दाखवून काहीही फरक पडणार नाही. कारण जनतेचं न्यायालय हे खूप मोठं न्यायालय आहे आणि जनतेच्या न्यायालयामध्ये विश्वास हाच पुरावा आहे आणि तो पुरावा गिरीश भाऊंच्या सोबत आहे. आदरणीय गिरीश भाऊ म्हणजे संकटात धावून जाणारं नेतृत्व आहे. आदरणीय गिरीश भाऊ म्हणजे जनतेचा आधारवड आहे आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाची, नेतृत्वाची, दातृत्वाची बरोबरी करू शकत नाही. मग असा कुठेतरी खोटेपणाचा आव आणून त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक गोष्ट लक्षात त्यांनी घेतली पाहिजे, गिरीश भाऊ जनतेच्या प्रति समर्पित असलेलं नेतृत्व आहे आणि सत्य हे नेहमी सत्य असतं आहे. सत्य हे धूळ खातही पडलं, परंतु सत्य हे नेहमी चमकत असतं. म्हणून अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बुद्धिहीन लोकांना काहीही साध्य होणार नाही. कारण संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजनांच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद सतत 40 वर्षापासून गिरीश भाऊ त्या ठिकाणी मिळवत आहे. कारण जनसेवेचा पिंड असावा लागतो, तेव्हा जनमताची खिंड लढवता येते आणि त्या खिंडीत गिरीश भाऊ महाजन हे अविरत यशस्वी होत आहे आणि याचाच कुठेतरी धाक विरोधकांना आहे. म्हणून ते अशा प्रकारे खोटेपणाचा आव आणत आहे, परंतु सत्य हे नेहमी सत्य असतं.